वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमस्तमयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आम्हा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमच्या 47 शक्तींचं प्रकरण सुरू आहे। आत्म्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या किंवा स्वतःसिद्ध रीतीने अनादी कालापासून विद्यमान असणाऱ्या या शक्ती आमच्या जीवनामध्ये आमचं वैभव आहे। आम्हाला या वैभवाची जाणीव नाही, आमच्यामध्ये ज्ञानाची आम्हाला जाणीव नाही, जी ती शक्ती चैतन्य रूप प्रवाह जो अविच्छिन्न रूपाने आमच्या सोबत आहे तो आम्हाला ज्ञात नाही आणि आम्ही म्हणून संसारामध्ये परिभ्रमण करतो आहे। अमृतचंद्र आचार्यांनी स्वतःला आम्हाला परिचय करून दिलेला आहे। मी कोण आहे आणि माझं अनंत वैभव कशा रीतीने मला अवलोकन करायचंय, जाणायचंय आणि त्यात रममाण व्हायचं आहे ही जाणीव आम्हाला ह्या 47 शक्ती वाचल्या की लगेचच लक्षात येतात। वास्तविकतः शक्ती तर अनंत आहे आणि तरी देखील या 46 शक्तींच्या माध्यमातून आचार्य आम्हाला आमचं सामर्थ्य दाखवू इच्छित आहे। आम्ही काल ज्ञानशक्ती बघत होतो आणि ज्ञानशक्तीमध्ये सांगितलं की साकार उपयोगमयी अशी ज्ञानशक्ती आहे। साकार याचा अर्थ ज्या ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही वस्तूला पृथक पृथक भेद करून जाणू शकतो त्याला म्हणायचं साकार उपयोग। साकार आणि अनाकार उपयोग, अनाकार उपयोग। अनाकार दर्शनासाठी शब्द आलेला होता की दर्शन वेगवेगळं असं पृथक पृथक रीतीने जाणत नाही, अवलोकन करत नाही आणि ज्ञान मात्र प्रत्येकाला पृथक पृथक रीतीने वेगवेगळ्या रीतीने भेद करून जे जाणतं त्याचा अर्थ आहे साकार उपयोग। म्हणून ज्ञान साकार उपयोगी आहे आणि दर्शन निराकार उपयोगी असणार आहे। आणि ज्ञानासारखं या जगामध्ये विस्तृत आणि अति विशाल असं काहीही नाही। छडालाकार पंडित दौलतरामजी तर 4थ्या ढालीमध्ये ज्ञानाची अशा तऱ्हेने महती गातात की आम्ही थक्क होतो की ज्ञान गुण कसा आहे आमच्या जीवनामध्ये। छडालाकार लिहितात की कोटी जन्म तप तपे ज्ञान बिन कर्म जरेजे ज्ञानी के छिन माही त्रिगुप्ती ते सहज टरेते। कोटी जन्मामध्ये जी तपश्चर्या केल्यानंतर जेवढ्या कर्माची निर्जरा होईल तेवढं कर्म हे ज्ञानीच्या जीवनात एका अंतर्मुहूर्तामध्ये तो नष्ट करू शकतो। म्हणून त्रिगुप्ती ते सहज टरेते, ज्ञानीला त्रिगुप्ती आहे आणि त्या 3 गुप्तीच्या माध्यमातून त्याचं कोटी जन्मांमध्ये उपार्जित केलेलं कर्म देखील क्षणार्धात नष्ट होतं। क्षणार्धात अर्थात ती प्रक्रिया आहे, पण जेव्हा आम्ही भक्ती विभोर होतो त्यावेळेला अशा प्रकारे आम्ही त्यांची स्तुती गात असतो। किंवा त्यांनी सांगितलं आम्हाला जीवनामध्ये उपयोगी पडणारं काय आहे तर धन समाज गजबाज राजतो काज न आवे ज्ञान आपको रूप भय फिर अचल रहावे तास ज्ञान को कारण स्वपर विवेक बखान्यो कोटी उपाय बनाय भव्य ताको उर आणू। म्हणजे त्या ज्ञानाला कारण स्वपर विवेक, स्वपर भेद विज्ञान की ज्याची महती पूर्ण समयसार मध्ये गायल्या गेली आहे। विशेषतः संवर अधिकार जर आम्ही उघडला तर पूर्ण संवराचं प्रकरण
आम्हाला स्वपरभेद विज्ञान करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं प्रकरण आहे. मी कोण आणि पर काय ही सीमारेषा आमच्या जीवनामध्ये ज्ञानाच्या माध्यमातूनच आम्ही आखू शकतो. आत्मप्रतीती आम्हाला ज्ञानाच्या माध्यमातूनच होऊ शकते. आणि म्हणून कितीही उपाय करावे लागले तरी देखील या ज्ञानाला सर्वप्रथम जीवनामध्ये ग्रहण करायला हवं आहे. किंवा अमृतचंद्र आचार्यांनी मध्यंतरी ज्याप्रमाणे सांगितलं की ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन, तू काहीही जीवनामध्ये कर पण तू तत्वाचा कुतूहली बन, कौतूहल बन. म्हणजे तू कुतूहलानी तरी काय आहे तत्व हे प्रथमतः समजून घेण्याचा प्रयत्न कर. आचार्यांना खात्री आहे की एकदा त्यांनी तत्व समजून घेण्याचा प्रयत्न केला की त्याला ते नक्की त्या ठिकाणी आवडणार आहे, तो त्याच्यामध्ये रुची घेणार आहे, त्याची श्रद्धा जीवनात निश्चितपणे करणार आहे. तर अशी ही ज्ञानाची महती किंवा भेदविज्ञान तर सिद्ध हा जे पूर्वी जे कोणी सिद्ध झालेले आहे ते या भेदविज्ञानाच्याच माध्यमातून झाले. आताही जे होतील ते भेदविज्ञानाने होतील आणि भविष्य काळामध्ये देखील हा एकमेव उपाय सिद्ध बनण्याचा आहे, ज्याचं नाव आहे ज्ञान स्वरूप जाणणं. आणि म्हणून या ज्ञानासारखं सुखदायक आणि आनंददायक जीवनामध्ये काहीही नाही. आम्ही ज्याला इंद्रिय सुख आम्ही म्हणतो आहे, हे इंद्रिय सुख आमचं सपरम बाधा सहितम, सपर आहे, याला प्रतिपक्ष आहे, बाधा सहित आहे, नंतर काही काळासाठी टिकणार आहे, याला बाह्य अनेक गोष्टींची गरज आहे. पण आमचं आत्मजन्य जे सुख आहे हे अतींद्रिय आहे, अव्याबाद आहे, असीम आहे, अमर्याद आहे, अनंत आहे, अनुपम आहे. अशा तऱ्हेच्या सगळ्या विशेषणांनी असं हे सुख आमच्या समोर प्रवचन सार मध्ये उभं केलेलं आहे. आणि हे सांगतात आहे की तू सुखाचा आणि ज्ञानाचा आधार आहे, अथाह असा तू सागर आहे आणि या सागरामध्ये मला खरोखर त्या ठिकाणी डुबकी घ्यायची आहे. मग असा हा आमचा आत्मा जो स्वपरा भेदविज्ञानी आम्हाला करून घ्यायचा आहे, आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं आहे. यासाठी आम्हाला परम उपकारी असं काय आहे? आमच्या जवळ जे साधन आजही विद्यमान आहे ते साधन आमचं कोणतं आहे? तर त्यासाठी आचार्य सांगतात की आमच्या या त्रिकाली आत्मतत्वाला तू पर्यायी मध्ये देखील तशा प्रकारचा मी आहे हे अंतर्मुख होऊन जे मतिज्ञानावरण कर्म आहे याचा प्रत्यक्ष स्वानुभूती मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे तुला प्रगट होईल त्याच्या माध्यमातून तू आत्मतत्वाला जाणू शकणार आहे, अनुभव करू शकणार आहे. आणि काल आपण जसं बघितलं की पहिल्यांदा आम्हाला पर्यायी बघायचे आहे की काय आमच्या ज्ञानाच्या ह्या पर्यायी आहे, आणि नंतर आम्हाला अभेद आमचा आत्मा त्रिकाली जो आहे तिकडे आम्हाला बघायचं आहे. आमच्या जवळ आज सर्व जीवांजवळ, संसारी जीवांजवळ दोन ज्ञान असणारच आहे. एक म्हणजे मतिज्ञान आणि एक दुसरं श्रुतज्ञान. आणि मतिज्ञान म्हणजे नेमकं काय? काल आपण थोडासा सुसंवाद याबद्दल केलेला होता की मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना, कारण आमच्या जवळ आज जे ज्ञान आहे वास्तविकता आम्ही शक्ती रूपाने जर बघितलं तर असीम असा ज्ञान भंडार आमच्या जवळ विद्यमान आहे. सर्वज्ञपणा हा आमच्या जवळ विद्यमान आहे, म्हणजे शक्ती अपेक्षेने. परंतु हे ज्ञान आम्हाला आज प्राप्त नाही. या ज्ञानावर आवरण आहे कर्माचं आणि त्यामुळे आमचं ज्ञान काही प्रमाणामध्ये प्रगट आहे आणि काही प्रमाणामध्ये अप्रगट आहे. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये क्षयोक्षम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना हे अंतरंग निमित्त कारण आणि
पाच इंद्रिय आणि मनाचं सहाय्य असताना मूर्तिक आणि अमूर्तिक पदार्थाला एक देशतः म्हणजे आंशिक अपूर्ण रूपाने, नंतर विकल्पपूर्वक म्हणजे भेद करून साकार, क्रमपूर्वक म्हणजे एकानंतर एक, अशा तऱ्हेने परोक्ष जाणतं ते मतिज्ञान आहे. म्हणजे आम्हाला या ज्ञानावर एवढ्या कंडिशन्स लावून आमचं मतिज्ञान आमच्या जीवनामध्ये आज प्रगट आहे. आम्हाला ही निसर्गदत्त गोष्ट मिळालेली आहे आणि म्हणून याची महती आम्हाला कळत नाही. आमच्याजवळ असीम ज्ञानाचा पहिल्यांदा ठेवा आहे आणि तो ठेवा थोड्या प्रमाणामध्ये आमच्या जीवनात पर्यायीमध्ये उजागर झालेला आहे, प्रगट झालेला आहे. आणि त्यासाठी आम्हाला इंद्रियांचं आणि मनाचं साह्य लागणार आहे. आता याच्यामध्ये देखील जे पाच इंद्रिय आणि मन म्हटलं, तर पाच इंद्रियांच्या माध्यमातून आम्ही केवळ मूर्तिक पदार्थाला जाणू शकतो. अमूर्तिक आत्म्याला आम्ही पाच इंद्रियांनी जाणू शकत नाही. पण मनोमती ज्ञानावरण कर्माच्या माध्यमातून आम्ही आत्म्याच्या गुणांना पर्यायीला जाणू शकतो. जर आमचा स्वानुभूती मती ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असेल तर आम्ही जाणू शकतो. आणि त्यामुळे हे ज्ञान अमूर्तिक द्रव्याला पण जाणू शकतं. तसंच मनाच्या माध्यमातूनच आम्ही धर्म, अधर्म, आकाश आणि काल या अमूर्तिक द्रव्यांचं देखील ज्ञान करून घेऊ शकतो. आणि म्हणून मती आणि श्रुत ज्ञानाचा विषय सांगताना तत्वार्थ सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की मती श्रुतयोर निबंधो. निबंध म्हणजे विषय. मती श्रुत ज्ञानाचा विषय काय सांगितला, तर मती श्रुतयोर निबंधो द्रव्येष्व सर्व पर्यायेषु. संधी आहे द्रव्येषु आणि असर्व पर्यायेषु, म्हणजे सर्व द्रव्यांना पण त्याच्या काही पर्यायींना मती आणि श्रुत ज्ञान जाणतं. सर्व द्रव्यांना जाणतं याचा अर्थ साहही द्रव्यांना जाणतं. पण जर आम्ही केवळ इंद्रियांचा विचार केला तर मात्र आम्ही फक्त मतिज्ञानाने मूर्तिक पदार्थांना जाणू शकतो. अमूर्तिक आत्म्याला जाणता येणार नाही इंद्रियांच्या माध्यमातून. ही झाली मतिज्ञानाची थोडक्यात रूपरेखा. नंतर श्रुतज्ञानावरण कर्माचं पाहताना अशीच व्याख्या आम्हाला लावायची आहे की श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान मूर्त आणि अमूर्त किंवा मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाविषयी अधिक माहिती पूर्ण जाणतं ते आंशिक म्हणजे एक देशतः ज्ञान विकल्पपूर्वक आहे, नंतर क्रमपूर्वक आहे आणि परोक्ष आहे. त्या ज्ञानाला श्रुतज्ञान असं म्हटलं जातं. नंतर अवधी ज्ञानाच्या बाबतीत आम्ही म्हणू शकतो की अवधी ज्ञान कसं आहे, तर अवधी ज्ञानाची आम्हाला असं वाटतं की खूप महती आहे जीवनामध्ये. अवधी ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान आम्ही मती आणि श्रुत ज्ञानापेक्षा श्रेष्ठ मानतो. परंतु आत्मानुभवासाठी मात्र मतिज्ञान किंवा श्रुतज्ञान श्रेष्ठ नाही. आत्मानुभूतीसाठी आम्हाला मती किंवा श्रुतज्ञानाचीच गरज भासणार असते किंवा मती श्रुतज्ञानाच्या माध्यमातूनच आम्हाला आत्मिक ज्ञान होऊ शकतं. म्हणून आता अवधी ज्ञान कशाला म्हणायचं, तर अवधी ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना जे ज्ञान द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव यांच्या मर्यादित रूपी पदार्थांना, फक्त मूर्तिक पदार्थांना एक देशतः म्हणजे अपूर्ण, आंशिक, विकल्पपूर्वक भेद करून क्रमपूर्वक प्रत्यक्ष जाणतं. या ठिकाणी शब्द फक्त परोक्ष नाही, आत्मिक शक्तीने जाणणार आहे आणि म्हणून प्रत्यक्ष जाणतं त्या ज्ञानाला अवधी ज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे ज्ञान, अवधी ज्ञान हे फक्त रूपी पदार्थांना जाणण्यासाठी
शक्य आहे. आणि म्हणून अवधी ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला आत्मद्रव्य जाणता येऊ शकत नाही. नंतर चौथं ज्ञान जे आहे ते मनःपर्यय ज्ञान आहे. आणि मनःपर्यय ज्ञानाच्या बाबतीत देखील अवधी ज्ञानासारखंच हे मनःपर्यय ज्ञान आहे. मनःपर्यय ज्ञान म्हणत असताना जे ज्ञान मनःपर्यय ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना द्रव्य क्षेत्र काल या भावांच्या मर्यादेमध्ये संज्ञी जीवांच्या मनामध्ये जे विकल्प उठतात ते संस्कार रूपाने ग्रहण करून मनातील विकल्पांना आत्मिक शक्तीने एक देशतः अंशिक प्रत्यक्ष क्रमपूर्वक जाणतात. ते मनःपर्यय ज्ञान आहे. मनःपर्यय ज्ञान देखील मूर्तिक पदार्थांना जाणायला समर्थ आहे. जेव्हा मनातील विचार म्हटल्या जातात त्यावेळेला विचार हा देखील मूर्तिक आहे. अशा तऱ्हेने मनःपर्यय ज्ञान देखील आत्मद्रव्याला जाणण्याला समर्थ नाही. आणि केवल ज्ञान की ज्ञानावरण कर्माचा संपूर्णतः क्षय झाला असताना जे ज्ञान सर्व द्रव्यांना त्याच्या सर्व गुणांना त्याच्या सर्व पर्याय सहित युगपत, आतापर्यंत शब्द होता क्रमपूर्वक, कारण क्षयोक्षमिक ज्ञान होतं. आता शब्द येणार आहे युगपत, प्रत्यक्ष असं जाणते त्या ज्ञानाला केवल ज्ञान असं म्हटलं जातं. आणि केवल ज्ञान सर्व द्रव्यांना त्याच्या सर्व गुणपर्यायी सहित जाणतं असा हा ज्ञानाचा विकास आणि क्रम आम्हाला बघितला आहे. त्याच्याही आधी मतिज्ञान होण्याच्या म्हणजे मतिज्ञानाच्या ज्या स्टेप्स सांगितल्या आहेत, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दर्शन होणार आहे. एक तर चक्षुदर्शन होईल किंवा अचक्षुदर्शन होईल. अवधी ज्ञानाला थोडं बाजूला ठेवू, 2 दर्शन होतील. त्यानंतर प्रथमतः जे आम्हाला ज्ञान होईल ते अवग्रह रूपाचं होईल. त्याच्यामध्येही व्यंजनावग्रह अर्थावग्रह असे 2 भेद आहे. अस्पष्ट पदार्थांचं ज्ञान होताना पहिल्यांदा व्यंजनावग्रह आणि नंतर अर्थावग्रह अशा तऱ्हेने ही व्युत्पत्तीच्या ज्ञानाचा क्रम आहे. नंतर इहा आणि नंतर अवाय आणि शेवटी कालांतराने देखील विस्मृती न होणे याला धारणा. अशा तऱ्हेने आमचा हा ज्ञानाचा प्रवास राहणार आहे. कधी कधी धारणा होणारही नाही, अवायपर्यंत येऊ, कधी अवायही होणार नाही, कधी इहा पण होणार नाही. अवग्रह झाल्यानंतरही आमचं ज्ञान सुटू शकतं आणि आम्ही दुसऱ्या इंद्रियांनी जाणण्यापूर्वी परत दर्शनोपयोग करून दुसऱ्या इंद्रियांनी आमचं जाणणं सुरू होतं. असा हा ज्ञानाचा प्रवास. परंतु या ज्ञानाच्या सगळ्या अवस्था आहे, भेद आहे, पर्यायी आहे. आणि आम्हाला पाहायची आहे ती ज्ञान शक्ती जी अनादी अनंत असणार आहे. याच्यामध्ये भेद कल्पना आम्हाला पाहायची नाही. अभेद आत्मतत्वाचं आम्ही या ठिकाणी ज्ञान बघणार आहे. म्हणून ही आमची शक्ती ही स्वयंभू शक्ती आहे आणि ज्ञान हाच आत्म्याचा त्रिकाली परिचय आहे. जरा मला कशाचे लक्षण सांगताना आम्ही ज्ञान दर्शनाच्या माध्यमातून जीवाचं लक्षण सांगितलं. परिचय करून द्यायचा आहे, तो परिचय करून द्यायचा. ती वस्तू त्या व्यक्तीजवळ स्थायी असली पाहिजे, त्याच्याच माध्यमातून आम्हाला परिचय करून देता येतो. म्हणून आत्मा ज्ञान मात्र आहे हे म्हणताना देखील आम्ही स्याद्वाद अधिकारामध्ये पाहिलं की स्याद्वादाचा कोप होत नाही, स्याद्वाद नाराज होत नाही, कारण ज्ञान मात्र हा आत्म्याचा परिचय, यथार्थ परिचय आहे की ज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अव्याप्ती, अतिव्याप्ती किंवा असंभवी असा कोणताही दोष येत नाही. नंतर साकार प्रतिभास म्हणजे पदार्थांना पृथक पृथक करून प्रतिभास करणं म्हणजे जाणणं. अर्थात सविकल्प प्रतिभास म्हणजे ज्ञान चेतना आहे. केवळ जाणणं रूप
क्रिया इथे आहे की पदार्थाला जर समजा 10 वस्तू आहे तर 10 वस्तूंना ज्ञान प्रत्येक वस्तूला अलग अलग जाणेल, गोळा बेरीज रूपाने जाणणार नाही. किंवा केवल ज्ञान आहे, केवल ज्ञानात अनंत पदार्थ त्यांना युगपत झळकतात, तरी देखील त्यांची ज्ञान चेतना प्रत्येक वस्तूला पृथक पृथक ती वेगळी आहे वेगळी आहे अशाच रीतीने त्यांचं जाणणं होणार आहे. आणि हीच त्यांची ज्ञप्ती क्रिया म्हटली जाते, ज्ञप्ती परिणमन म्हटल्या जातं. याला जाणन क्रिया असं देखील आम्ही म्हणणार आहोत. प्रत्येक आत्म्यामध्ये अनंत गुण आहे. प्रत्येक गुणाच्या कालक्रमाने अनंत पर्यायी आहे. पर्यायी एका मागून एक क्रमाने होणार आहे. जरी केवल ज्ञानामध्ये अनंत पर्यायी त्यांच्या झळकलेल्या आहे, तरी देखील काही पर्यायी भूतकाळ रूपाने आहे. वर्तमानामधली एक आणि भविष्य काळात असणाऱ्या अनंत पर्यायी अशा त्या त्रिकालवर्ती सर्व पर्यायी त्यांच्या ज्ञानामध्ये झळकल्या आहे. पण पर्याय होताना मात्र कोणत्याही द्रव्याची पर्याय ती क्रमाक्रमाने होणार आहे. ज्ञान गुणाची पर्याय केवल ज्ञान रूप असली तरी देखील त्याही ज्ञान गुणामध्ये सतत परिणमन आहे. आत्ता जी केवल ज्ञानाची पर्याय असेल ती पुढच्या समयात भूतकाळ रूप झाली आणि ही नंतरची पर्याय वर्तमान काळ रूप आहे. म्हणजे त्या ठिकाणी देखील ज्ञानाचं परिणमन सतत केवल ज्ञान रूपाने होतच आहे, परंतु ते परिणमन सदृश असणार आहे. तसंच असणार आहे. म्हणून अनंत पर्यायी आहे. प्रत्येक पर्यायीमध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहे. हा शब्द आता नवीन आलेला आहे की प्रत्येक गुणामध्ये अनंत अविभाग प्रतिच्छेद आहे. गुण मोजण्याचं सर्वात लहान एकक मापक म्हणजे अविभाग प्रतिच्छेद. हे ते गुण मोजण्याचं मान आहे. जसं आम्ही इंच मोजतो, म्हणजे आम्ही फुटपत्ती लावतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आज आम्ही म्हणतो सेंटीमीटर किंवा नॅनो सेंटीमीटर, आम्ही सगळ्यात लहान माप म्हणतो लांबीचं. तर त्याप्रमाणे आम्हाला जर गुण मोजायचं आहे, गुण मोजायचं आहे म्हणजे एखाद्या पदार्थामधला आम्हाला स्निग्धता पाहायची आहे किंवा एखाद्या पदार्थामधला आम्हाला थंडपणा पाहायचा आहे, तर आम्ही एक विशिष्ट त्या ठिकाणी मानक वापरतो आणि त्या माध्यमातून त्या गुणाला आम्ही मोजू शकतो. हे मानक आमच्या याच्यामध्ये आहे अविभाग प्रतिच्छेद. म्हणजे एखाद समजा गाईचं दूध कमी स्निग्धांशाला घेऊ नये, त्याच्यापेक्षा म्हशीचं दूध जास्त स्निग्धांश घेऊ नये. म्हणजे याच्यामध्ये स्निग्ध गुणाचे अविभाग प्रतिच्छेद जास्त आहे. गाईच्या दुधामध्ये स्निग्ध गुणाचे अविभाग प्रतिच्छेद कमी आहे. आणि अशा तऱ्हेने पाण्यामध्ये स्निग्धपणाचा नाही आहे, 0 आहे. अशा तऱ्हेने आम्ही त्या ठिकाणी अविभाग प्रतिच्छेद लावून हे गुणांचं मोजमाप करता येऊ शकतं. म्हणून असे अविभाग प्रतिच्छेद प्रत्येक गुणामध्ये विद्यमान आहे आणि प्रत्येक पर्यायी अनंत ज्ञेय जाणण्याचं त्यांचं सामर्थ्य आहे. अशा तऱ्हेने ही ज्ञानाची शक्ती अचिंत्य अशी शक्ती आहे. आमच्या चिंतनाच्या पलीकडे ज्ञानाचं कार्य असणार आहे. ज्ञान समान न आन जगत में सुख को कारण, इही परमामृत जन्म जरामृत रोग निवारण. हे ज्ञानामृत असं जीवनात आहे की आणि जन्म मृत्यूचं निवारण होणार आहे. एकदा का हे स्वपरभेद विज्ञान जीवनात आलं, केवल ज्ञानाची प्राप्ती झाली की जन्म मरणाचा हा जो रोग आहे हा जीवनातला पूर्णतः संपणार आहे. ज्ञान ज्ञेयाला जाणतो, हा ज्ञानाचा स्वभाव आहे. पण जाणत असताना ज्ञान ज्ञान रूपच राहतं, तर ज्ञेय रूप होत नाही. आतापर्यंत आम्ही
जे 14 भंग स्याद्वादाचे बघितले, त्या 14 भंगांमध्ये देखील अमृतचंद्र आचार्यांनी ही गोष्ट अत्यंत ठळक रीतीने विशद केलेली आहे की ज्ञान कशा रूपाने एक रूप आहे, कशा रूपाने तद्रूप आहे, कशा रूपाने नित्य रूप आहे, ते कसं आहे आणि कसं नाही. ज्ञेयाकाराला जाणतं, पण ज्ञेयाकाराच्या द्रव्यात गेलं नाही, क्षेत्रात गेलं नाही, कालात गेलं नाही आणि भावात पण गेलं नाही. चारही तऱ्हेनी त्यांनी ही पृथकता विशद रीतीने आम्हाला सांगितलेली आहे. म्हणून ते ज्ञेय रूप होत नाही. ज्ञेयापासून अलिप्त राहून ज्ञान जाणते आणि हेच आत्म्याचं दिव्य असं जीवन आहे. जाणण्यासाठी त्याला वस्तूच्या क्षेत्रापर्यंत जावं लागत नाही, तर अलिप्त राहून बाहेर राहून हे ज्ञान जाणतो. जोपर्यंत ज्ञान केवळ जाणतो तोपर्यंत बंधन आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ज्ञानाची महती. आम्ही किती जाणलं, पण जाणल्याने बंध नाही आहे. कधी कधी आम्ही म्हणतो की नसतं जाणलं तर बरं झालं असतं, माहीत झालं तर जास्त क्लेश होतात आहे, जास्त संक्लेश होतात आहे. एखादी गोष्ट जोपर्यंत आम्हाला माहिती नव्हती तोपर्यंत त्याच्याविषयीच आकुलता नव्हती. नवनवीन शोध लागले, नवनवीन वस्तू घेण्याची आमची आकुलता निर्माण झाली. मग आम्हाला काय वाटतं की जुनं बरं होतं, शोध लागले नव्हते, वस्तू दिसत नव्हत्या आणि आमची आकुलता पण तिथे कमी होती. पण आचार्य सांगतात आहे ज्ञान असं आहे की ज्ञानाने तुला बंध नाही आहे. तू ज्ञानापर्यंत सीमित राहत नाही, तुझी कक्षा ओलांडून तू परप्रांतात प्रवेश करतो, रागद्वेषाच्या भूमिकेत जातो आणि म्हणून तुला बंध आहे. म्हणून जोपर्यंत ज्ञान केवळ जाणतं तोपर्यंत बंध नाही. पण अज्ञानी ज्ञेयांना जाणताना इष्ट अनिष्ट बुद्धी करतो आणि म्हणून तो कर्मबंध करतो. तू ज्ञानाची कक्षा ओलांडतो, तुला तुझी मर्यादा ज्ञात होत नाही आणि तू जाणलं की लगेचच क्रिया प्रतिक्रिया तुझ्या सुरू होतात. एखादी गोष्ट जाणल्यानंतर तू ताबडतोब रिएक्ट होतो, तर ही तुझी रिएक्शन ही बंधाला कारणीभूत आहे. ज्ञानाच्या कक्षेतच न फिरता या क्षेत्राचं अतिक्रमण करून हा ज्ञेयामध्ये आसक्त होतो. वितराग बुद्धीने त्याचं जाणणं नाही, पण त्या ज्ञेयाकाराशी हा तन्मय होतो आणि जेवढा तन्मय होईल तेवढा आनंद आला असं त्याला वाटतं. एखादी गोष्ट आम्ही वाचत आहे, देह भान विसरून आम्ही त्याच्यात जीव ओतून ती वाचतो आणि म्हणतो आम्ही की बापरे एवढा आज आनंद आला. आत्मविस्मृतीमध्ये आम्ही आनंद मानतो. आचार्य सांगतात तुला आत्मविस्मृती कधीही तू होऊ देऊ नको. त्याच्यामध्ये तुझा आनंद नाही, त्याच्यामध्ये मूर्छा आहे आणि मूर्छा हा काही आमच्या खऱ्या आनंदाचा स्रोत होऊ शकत नाही. ज्ञान स्वद्रव्य आणि स्वगुणांना पण जाणतो, पण त्या रूप तो होत नाही. उदाहरणार्थ दर्शन गुणाला ज्ञान गुणाने जाणलं, पण ते दर्शन ज्ञान दर्शन गुणरूप झालं नाही. जाणण्याचं काम तर ज्ञान गुणच करणार आहे. प्रत्येक गुणाला देखील आत्म्याच्या जाणण्याचं कार्य ज्ञानाचं आहे. कशालाही जाणण्याचं कार्य ज्ञानाचं आहे. म्हणून ज्ञान ज्ञानाचं कार्य करतो आहे. हा दर्शन गुण आहे, हा अवलोकन करणार आहे. हे जे ज्ञान झालं, हे ज्ञान ज्ञान गुणाने ते कार्य केलं, पण ज्ञान गुण स्वयं दर्शन गुणरूप झाला नाही. आणि म्हणून तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्र दिलेलं आहे निर्गुणाः गुणाः. गुण निर्गुण असतात, निर्गुण असतात याचा अर्थ एक गुण दुसऱ्या गुणात राहत नाही. म्हणून गुण निर्गुण, दर्शन गुण निर्गुण आहे असं नाही. दर्शन गुण ज्ञान गुणात जात नाही, सुख गुणात जात नाही, तो स्वतःच्या मर्यादेत आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलेला आहे. तो स्वतःच आहे म्हणून.
ज्ञानाचे षटकारक ज्ञानातच होतात. ज्ञानाचे षटकारक ज्ञानातच होतात. म्हणजे समजा आम्ही षटकारक लावायचे असेल आम्हाला, तर षटकारक आम्ही 6 विभक्तींनी त्या ठिकाणी लावू शकतो. ज्ञान, ज्ञानाला, ज्ञानाने, ज्ञानासाठी, ज्ञानापासून, ज्ञानासाठी जाणतं. हे जेव्हा आम्ही वाक्य म्हणतो, हे ज्ञानाचे षटकारक एक ज्ञानामध्ये लावलं. म्हणून ज्ञानाचे षटकारक ज्ञानातच आहे. दुसऱ्या गुणात किंवा पर्यायीत लावता येत नाही. प्रत्येकाचे षटकारकांची स्वतंत्रता आहे आणि या षटकारकांचा देखील विकल्प आहे की मी आत्म्याला जाणलं, ज्ञानाने जाणलं, ज्ञानासाठी जाणलं, ज्ञानापासून जाणलं. हे विकल्प जोपर्यंत अंतरंगात आहे तोपर्यंत परत आमची अनुभूतीची कक्षा लांब आहे. जर एखादी व्यक्ती, तिला विचारलं, ती अंग टाकलेले आहे, डोळे मिटलेले आहे आणि तिला विचारलं कोणी की तू झोपली आहे की जागी आहे, आणि तिने उत्तर दिलं की मी झोपली आहे, तिने उत्तर दिलं मी झोपली आहे, याचा सरळ अर्थ आहे ती जागी आहे. म्हणजे जर ती उत्तर देते आहे याचा अर्थ ती जागी आहे. त्याप्रमाणे एखादी व्यक्ती ध्यानामध्ये आहे आणि समजा कुणी तिला विचारलं की तू ध्यानात आहे का, तिने उत्तर दिलं की हो मी ध्यान करते आहे, याचा अर्थ ती निर्विकल्प भूमिकेत नाही, ती विकल्पाच्या भूमिकेत आहे. तिचं ते ध्यान ध्यान नाही, ध्यानाच्या पहिलीची अवस्था आहे, अजून ती ध्यानामध्ये गेली नाही. ध्यान तर ते आहे की ज्या ठिकाणी शब्द विराम पावतात, केवळ एक आत्मतत्वाची अनुभूती तेवढीच आहे, ती ध्यान आहे. जर तिला विचारलं आणि ती उत्तर देत नसेल, ती आनंदामध्ये निमग्न असेल, तर समजायचं तिचं खरं ध्यान सुरू आहे. म्हणून ध्यानाचे, ज्ञानाचे षटकारक हे ज्ञानात आहे, दुसऱ्या गुणात नाही. आत्म्याच्या सर्व द्रव्यांपासून, सर्व विकारी भावांपासून, शरीरापासून पृथक करण्याचे सामर्थ्य हे ज्ञानातच आहे. म्हणून ज्ञानाचीच महती गायल्या गेली आहे. स्वपर भेद विज्ञान म्हटलं गेलं. भेद विज्ञान, विज्ञान याचा अर्थ विशेष ज्ञान. भेद करून तुझं काय आणि पराचं काय हे ज्यांनी अगदी दाखवून दिलेलं आहे त्याला म्हणायचं भेद विज्ञान. आणि हे कार्य ज्ञान गुणच करू शकतो. भेद विज्ञानाची कला याच गुणामुळे येणार आहे. रागालाही ज्ञानाने जाणले, पण ज्ञानात राग नाही आणि रागामुळे ज्ञान नाही. ज्ञानमय जीव तत्व जीवनच अविनाशी सुखाचे खरे साधन आहे. आणि म्हणून प्रत्येकाने सर्वस्वी ज्ञान शक्तीने इष्टानिष्ट कल्पना न करता जाणावे, या मंगल कामनेसह ओम ह्रीम टंकोत्कीर्ण ज्ञान स्वरूपोहम. आणि ज्ञान गुणाची आराधना केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये प्रज्ञातिशयता, उत्कृष्ट संवेग, अज्ञान दूरता या गोष्टी सहज जीवनामध्ये प्राप्त होतात. अशा या ज्ञान शक्तीला मनोमन नमन. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.